आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख आहेत। धीरजजी, सध्या तुमच्या परिसरामध्ये लाडकी बहीण योजना संदर्भात बँकेतर्फे जे आहे ते उपक्रम राबवला जातोय, कशा पद्धतीचा उपक्रम आहे आणि काय परिस्थिती सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये आहे? नाही, ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने एक अट ठेवली होती की सगळ्या महिलांचं बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे की योजनेचा लाभ घ्यायचा असेल। त्याच्यानंतर आमच्या निदर्शन असं आलं की जे समाज माध्यमांवर जे बातम्या येत होत्या की फॉर्म भरणं असेल, कागदपत्र गोळा करणं असेल, बँकेमध्ये अकाउंट जर ओपन ते करी नॅशनलाइज बँकेमध्ये कुठल्या बँकेमध्ये गेल्या तर त्यांना तिथं येणारी अडचण असेल, त्याला लागणारे पैसे असतील, ह्या अनेक गोष्टी महिलांकडून ते होणं गरजेचं नव्हतं। आणि सरकारने जी मुदत दिली होती, पहिली 15 जुलैपर्यंत योजनेची मुदत डेडलाईन होती, आता ती ऑगस्टपर्यंत त्यांनी वाढवलेली आहे। तर डेडलाईनच्या आज जास्तीत जास्त महिलांनी अकाउंट जर उघडले नाहीत तर त्या लाभ वंचित राहतील योजनेपासून। म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सामाजिक बांधिलकी म्हणून एक निर्णय घेतला की आपल्या बँकेच्या माध्यमातून आपल्या सर्व शाखांमध्ये आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महिलांना सुलभतेनं हे सगळे अकाउंट उघडता यावेत, त्यांचे फॉर्म भरून घेण्यात यावेत आणि हा झिरो बॅलन्स अकाउंट, काही निशुल्क अकाउंट त्यांच्याकडून उघडून घेण्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न केला। आम्ही आमच्या समाजासाठी लोकांसाठी जी मदत करू शकतो आणि मला आशा आहे की ह्या निर्णयाचं अनुकरण बाकीच्या जिल्हा मध्यवर्ती बँके करतील किंवा नॅशनलाइज बँकाही करतील की शेवटी गरीब लोकांना जरा फायदा होत असेल की बँकेचं खातं उघडण्यापर्यंत तरी आपण जर त्यांना मदत करू शकलो तर एक मदतीचा हात एक आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, आपल्या संस्थेच्या माध्यमातून करू शकतो, एवढं आम्ही दाखवलं। आमचे नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, अमित देशमुख असतील, विरासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेली ही बँक आहे, तर कुठेतरी समाजाची बांधिलकी म्हणून आम्ही आमच्याकडून एक पाऊल उचललेलं आहे। योजना सरकार कशी चांगल्या पद्धतीने राबवते का नाही तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही विरोधी बाकावर आहोत, लोकांसमोर ते घेऊन जाऊ। पण आज खऱ्या अर्थानं लाडकी बहिणीला फार त्रास होतोय, कारण का शाळेचे दिवस आहेत, पावसाचे दिवस आहेत, पेरणीचे दिवस आहेत। या सगळ्या महिला बँकेच्या रांगेत जर उभ्या राहिल्या तर कामावर कधी जातील, मुलांच्या शिक्षणाचं काय होणार आहे? आणि पावसामध्ये कुठेही अशी व्यवस्था सरकारने केली नाही की महिला जर तिथं रांग लावून बसते त्यांची काही व्यवस्था होते का? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसते, तलाठी कार्यालय ओव्हरफ्लो होतं, तलाठीच्या कार्यालयामध्ये पोर्टल नीट चालत नाहीत, इंटरनेट नीट चालत नाही। अशा सगळ्या गोष्टीमध्ये एवढ्या हाई गडबडीमध्ये ही योजना राबवण्याचं काम काय, डेडलाईन ठेवण्याचं काम काय? जर ऑगस्ट 18 नंतर जर काही माझ्या भगिनी 18 वर्षाच्या होत असतील तर त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील का? सरकारने ही योजना जर करायचं, सरकारचा दृष्टिकोन मानस काय आहे की कुठेतरी निवडणुकीसमोर काहीतरी आपण लोकांना दिलं पाहिजे, ह्या मानस्थितीचं सरकार आहे का खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या बहिणींना न्याय मिळाला पाहिजे? ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना सगळ्यांना ही योजना सुलभतेनं घर बसून जर पोहोचवली सरकारने असती तर खऱ्या अर्थानं आम्ही सरकारचं अभिनंदन केलं असतं। एकूणच ही योजना आणि शेतकऱ्यांसंदर्भात अनेक घोषणा ज्या आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत, योजनांचा एकूणच केलेल्या घोषणा आणि ग्राउंड रियालिटी याच्यामध्ये काय फरक जाणवतो? हे फार मोठा फरक आहे की एक आपण पीक विमा जरी ची योजना बघितली की 1 रुपयामध्ये पीक विमा देण्यात आला, सरकारने आपली पाठ थोपटून घेतली, पण ग्राउंडवर जेव्हा लोक शेतकरी विम्याच्या रकमा किंवा विम्याच्या कंपन्या, विम्याच्या ऑफिसच्या बाहेर विम्याचे अधिकारी, सरकार निर्णय घेतं की पाहणी झालेली आहे, नुकसान भरपाई दिली पाहिजे, गाईडलाईन्स वाढवलेल्या आहेत, NDRF ह्याच्या आम्ही निकष वाढवलेले आहेत, पण शेतकऱ्याला तो लाभ मिळतोय का नाही हा कुठेतरी तपासणं फार गरजेचं आहे। कारण की शेतकऱ्यांची ओरड ही खालपर्यंत तलाठी कार्यालयापासून जे विमा कंपन्यांच्या ऑफिसपर्यंत ही कायमस्वरूपी आपण बघतो, आपल्या माध्यमातून अशा अनेक बातम्या रोज आम्हाला तिथं दिसणाऱ्या येतात। पण असं काहीतरी होत असताना सरकार फक्त घोषणा करतंय, घोषणांचा पाऊस आहे, पण खाली मात्र लोकांचे घसे कोरडे राहतात। नक्कीच दुसरी एक अशी गोष्ट आहे की मराठा आरक्षणासंदर्भात काल एक महत्वाची बैठक बोलवली होती ज्याच्यामध्ये विरोधक गेले नाही आणि त्यानिमित्तानं सरकारने जी आहे ती विरोधकांवर टीका केलेली बघायला मिळाली। पण ऍक्च्युअल जर बघायला गेलं तर 13 तारखेची डेडलाईन आहे जनांगे पाटील यांनी दिलेली, पण ठोस कुठलाही निर्णय अद्यापही झाला नसल्याचं बघायला मिळतंय। ओबीसी त्यात विरोध करताय, तुम्हाला वाटतं 13 तारखेपर्यंत डिसिजन होईल? नाही, मला वाटतं सरकार फक्त वेळकाढूपणा करतंय आणि अनेक दिवसांपासून सरकार त्यांच्याशी जरांगे पाटलांच्या संपर्कात असेल, आंदोलकांच्या संपर्कात असते आणि सरकारने दिलेलं आश्वासन आहे, सरकारने वेळ वाढवून घेतलेली आहे, सरकारने त्यांना जे आश्वासन दिले ती त्यांचाच विचार ते करतात की 13 तारखेपर्यंत मी वाट बघतोय। कालही त्यांच्या सभेमध्ये लातूरला ते येऊन गेले, तिथेही त्यांनी ते सांगितलं की 13 तारखेचं अल्टिमेटम आहे, सरकारने आपली भूमिका क्लिअर करावी। त्यांचा रोख सरकारकडे आहे, सरकार फक्त विरोधकांकडे बोट दाखवून काम करणार नाही। आम्ही म्हणतो अधिवेशन चालू आहे, तुम्ही अधिवेशनामध्ये चर्चा केली पाहिजे, अधिवेशनामध्ये अहवाल ठेवला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला निवेदन दिलं पाहिजे की काय ठोस सरकारने पावलं उचललेली आणि समाजामध्ये, सगळ्या समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही याची भूमिका आणि याची दक्षता ही सरकारनं घेतली पाहिजे। कारण आपण नेहमी बघतो की माध्यमांसमोर सरकार एक बोलतं, सरकारचे मंत्री काही बोलतात आणि सरकारचे काही मंत्री वेगळ्या भूमिकेत असतात, त्यामुळे देशामध्ये आणि राज्यामध्ये एक विचित्र चित्र तयार झालेलं आहे की सरकारमध्ये राहून दोन्ही बाजूच्या भूमिका तुम्हीच मांडणार आणि मात्र खापर विरोधी पक्षाच्या बाकाच्या नेत्यांवर पण तुम्ही बैठकीला आला नाहीत। आम्ही म्हणतो जेव्हा सभागृह भरलेलं आहे, सभागृह चालू असताना
ह्या बैठका किंवा ह्या सगळ्या चर्चा सभागृहासमोर आणि लोकांसमोर थेट प्रक्षेपणच्या मार्गात पोहोचल्या पाहिजेत. सरकारला तसं करायचं नाहीये. सरकार वेळकाढूपणा करते आणि कुठेतरी खापर विरोधी पक्षांवर फोडणे किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची आहे. पण मला वाटतं सरकारने 13 तारीख जास्त दूर नाही, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. एकीकडे बघायला गेलं तर हॉटेल पॉलिटिक्स सध्या बघायला मिळतं आहे. प्रत्येक आमदार जे आहेत ते विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी हॉटेलमध्ये बघायला मिळतात. काँग्रेसचे आमदार देखील हॉटेलमध्ये राहणार आहेत. कशा पद्धतीचं मॅनेजमेंट असणार? नाही, सध्या ह्या माध्यमांवर चर्चा आहेत. कुठल्याही निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या चर्चा माध्यमांवर आम्हाला ऐकायला मिळतात. अजून आमच्या वरिष्ठ पातळीवर काही चर्चा झाल्या असतील, ते बैठका आमचे वरिष्ठ नेते घेतील, आमदारांना एकत्र करतील, आमदारांना एकत्र करून जे काही आदेश पक्षाचे असतील ते आदेश आम्ही पालन करू. एक शेवटचा प्रश्न विचारते. हिट अँड रन प्रकरणामध्ये मिहीर शहाला अटक केली तब्बल 48 तासानंतर, परंतु त्यांचे वडील जे आहेत ते शिवसेनेचे उपनेते आहेत. तुम्हाला वाटतं त्यांनी राजीनामा केला पाहिजे, त्यांची हकालपट्टी केली पाहिजे? त्या पक्षाचा तो निर्णय आहे. शेवटी त्यांना अटक झालेली आहे किंवा त्या अटकेमागं पोलिसांची दिरंगाई का झाली, या सगळ्या गोष्टीवर एक उच्चस्तरीय समिती गठीत करून ती चौकशी झाली पाहिजे की जी महाराष्ट्र पोलीस आपण जे म्हणतो मुंबई पोलिसांचा दर्जा हा देश पातळीवर गाजलेला आहे. तर मुंबई पोलिसांनी एवढी दिरंगाई ह्या सगळ्या कारवाईमध्ये करणे आणि समाजासमोर आणि एखाद्या सामान्य कुटुंबाच्या मराठी कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टींसमोर आणि आता त्या मीडियामधून ज्या बातम्या आपण ऐकतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही संशयाची सुई कुठल्या ना कुठल्या लोकांकडे ते जात असेल, तर सरकारने आपलं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि जे कोणी दोषी अधिकारी असतील किंवा कोणी सनगमत करत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि लोकांमध्ये हे एक झालं पाहिजे की मुंबई पोलीस हे मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आहे, ना काही ते गुन्हेगाराला सुरक्षित करण्यासाठी आहे. हे स्पष्टीकरण आता मुंबई पोलिसांनी दिलं पाहिजे. राजकीय पक्षाचे उपनेते देखील आहेत. ते कुठल्या पक्षाचे नेते असतील काय असेल ते गुन्हेगार आहेत आणि गुन्हा सगळ्यासाठी कायदा आहे. पक्षाचा जर कोणी व्यक्ती असेल तर त्या पक्षाने त्याच्यावर काय कारवाई करावी हा त्या पक्षाचा त्या नेत्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. आणि पण नैतिकता म्हणून जेव्हा आपण एखाद्या लोकप्रतिनिधी असतो किंवा लोकांच्या सेवेमध्ये असतो, पक्षाचा असतो, नैतिकता म्हणून तरी काही आपण पावलं उचलली पाहिजेत, ती आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतो की धीरज देशमुख यांनी एक स्पष्ट केलेलं आहे की सध्या ग्रामीण लेवलला एक परिस्थिती वेगळी आहे, की इकडे घोषणा सरकार करतं, मात्र रियालिटी आणि ग्राउंड लेवल जी आहे ती अत्यंत वेगळी आहे. त्यामुळे सरकारने शहानिशा प्रत्येक गोष्टीची केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. याशिवाय हिट अँड रन प्रकरणामध्ये शिवसेनेचे उपनेते जरी आरोपीचे वडील असले तरी योग्य ती कारवाई जी आहे ती पक्षाने त्यांच्यावर केली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.